चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व विशेष तपास पथक यांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा एक दलाल असून त्यानं 1 लाख रुपयांच्या कमिशनसाठी किडनीची तस्करी केल्याचं उघड झालंय। नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कोळे याच्या किडनी विक्री प्रकरणात स्वतःला डॉक्टर म्हणून भासवणाऱ्या आरोपीला रविवारी रात्री सोलापूर येथून अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रामकृष्ण मल्लेशम सुंचू असून तो डॉक्टर नसून किडनी तस्करी करणारा एजंट असल्याचं तपासात उघड झालंय। आरोपी स्वतःची किडनी 2018 मध्ये कंबोडिया येथे पैशासाठी विकल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंबोडियामधील काही डॉक्टरांनी रामकृष्ण याला अधिक किडनी डोनर भारतातून आणण्यास सांगितले होते। प्रत्येक डोनर मागे 1 लाख रुपये कमिशन देण्याचं आमिष त्याला देण्यात आलं। त्यानंतर रामकृष्ण भारतात परतला आणि किडनी विक्रीचं रॅकेट सुरू केलं। यासाठी त्यानं सोशल मीडियावर किडनी डोनर नावाचं फेसबुक अकाउंट तयार करून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैशाचं आमिष दाखवून किडनी विक्रीस प्रवृत्त केलं। याच जाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कोळे अडकला। कर्जबाजारी अवस्थेचा फायदा घेत त्याला आर्थिक प्रलोभन देण्यात आलं आणि त्यानंतर रोशनची किडनी कंबोडिया येथे काढण्यात आली। हा संपूर्ण प्रकार केवळ पैशासाठी करण्यात आलाय। या प्रकरणात आरोपी रामकृष्ण याला पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली असून सोमवारी त्याला ब्रह्मपुरी न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं आरोपीला 25 डिसेंबरपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व SIT पथकाकडून सुरू असून आणखी आरोपी आणि आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।